नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्यास चौघांनी जबर मारहाण केली. तसेच भाडेकरू पती पत्नीनेही त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. चाकण आंबेठाण रस्त्यावरील कोरेगाव फाटा येथील हेरिजन कंपनी शेजारी आंबेठाण गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी 2 भावांसह त्यांचे भाडेकरू असलेले पती पत्नी आणि अन्य 2 जण अशा एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गणेश बबन पडवळ वय वर्ष 30 राहणार घाटेवस्ती आंबेठाण यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन तानाजी पडवळ वय वर्ष 33, सुरेश तानाजी पडवळ वय वर्ष 42 दोघेही राहणार घाटेवस्ती आंबेठाण तालुका खेड या दोन्ही भावांसह सचिन पडवळ यांचे भाडेकरू माधव सुदाम डावरे वय वर्ष 40, त्यांची पत्नी किरण माधव डावरे वय वर्ष 35 दोघेही राहणार कोरेगाव बुद्रुक, अनिल राजपूत वय वर्ष 35 व अर्जुन वय वर्ष 40 यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गणेश पडवळ यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन 14 डिसेंबरपासून सोडण्यात आले. खेड आणि शिरूर तालुक्यात रब्बी हंगामात कांदा, बटाटा, ऊस, मका या प्रमुख पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, तरकारी, जनावरांचा हिरवा चारा आदी पिके घेतली जातात. कालवा सल्लागार समितीचे जिल्ह्याचे पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्या पालकमंत्री नसल्याने धरणातील पाणी आवर्तन सोडण्याचे धोरण लांबणीवर पडले होते. पाणी सोडण्याबाबत अधिकारी निर्णय घेण्याबाबत चालढकल करत होते. पिकांना पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊन अखेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार बाबाजी काळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करत पाणी सोडण्याची मागणी केली. आमदार बाबाजी काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाणी सोडण्याबाबत तांत्रिक अडचणी जाणून घेऊन पाणी सोडण्याबाबत आपल्या पातळीवर त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले. अखेर शनिवार दिनांक 14 डिसेंबरपासून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बीचे पाणी आवर्तन सोडण्यास सुरुवात केल्यानं कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या लाभधारक शेतकरी वर्गानं समाधान व्यक्त केले आहे. खेड आणि शिरूर तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनासाठी चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असते. आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की चासकमान धरणातून रविवारपासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. हे 45 दिवसांचे आवर्तन राहणार की दिवस वाढवावे लागतील याबाबत पुढील रब्बी हंगामातील पिकांच्या परिस्थितीनुसार आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. टोकेवाडी ते वेताळेपासून कहूपर्यंत रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. 4 दिवसांपासून टोकेवाडीपासून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे राजगुरुनगर ते साबुर्डी, राजगुरुनगर ते वेताळे मार्गे एसटी बस सेवा गेली 4 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सायगाव, वेताळे, साबुर्डे, चासकमान धरणांतर्गत कहू, कोयाळी, साकुर्डी या गावातील नोकरदार वर्गासह शालेय मुली आणि मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल सुरू आहेत. काम करताना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन केले नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. दोंदे तालुका खेड येथील बाळासाहेब नथू उढाणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला केला. त्यात गोठ्यातील 9 पैकी 3 शेळ्यांना ठार केले. दोंदे, वडगाव आणि लगतच्या भागात बिबट्याचा उद्रेक वाढला आहे. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतमध्ये कोर्टातील प्रलंबित 2397 खटल्यांपैकी 128 खटले तडजोडीने मिटले आहेत. त्यापोटी 1,17,06,249 रुपये वसूल झाले. तर 502 दाखलपूर्व खटल्यांपैकी 257 खटले तडजोडीने मिटले असून 31,05,744 रुपयांची वसुली झाली. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत झाली. त्याचे उद्घाटन येथील जिल्हा न्यायाधीश ए.एस. सय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी वरिष्ठ स्तर न्यायाधीश पी.एस. इंगळे, न्यायाधीश ए.एम. हुसेन, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.बी. नाईक-नवरे, श्रीमती जे.व्ही. म्हस्के, एस.जी. पवार, न्यायालयाचे अधीक्षक एन.बी. बहिरट, बी.वाय. जंगम, सहाय्यक अधीक्षक एम.एस. दफळ, असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिदास टाकळकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, वकील बारचे सदस्य, तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध बँकांचे अधिकारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोहिनकरवाडी तिन्हेवाडी गावाच्या शिवारात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून हातात आलेल्या नगदी पिकांचे नुकसान होत आहे. बटाटा, मका, हरभरा अशा उभ्या पिकांची नासाडी होत असून वन विभागाकडे तक्रार करून उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. राजगुरुनगर शहराला लागून कोहिनकरवाडी आणि तिन्हेवाडी हे गावे आहेत. गावांच्या उत्तर बाजूला सलग डोंगर रांगा आहेत. त्यातील बहुतांश क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत आहे.
गेल्या काही वर्षात या वन विभागाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे. वनराई बहरल्याने परिसरात वन्यप्राणी आणि पक्षी यांचा वावर वाढला आहे. त्यात कोल्हे, तरस, रानडुक्कर, सांबर, ससा असे प्राणी आणि मोर तसेच लांडोर यांचा समावेश आहे. खाद्य कमी पडले आणि पायथ्याशी असलेल्या जमीन क्षेत्रातील पिके खाण्यायोग्य झाली की हे वन्यप्राणी आणि मोर त्यावर तुटून पडतात. काढणीला आलेल्या पिकांच्या शेतात खाणे कमी पण नासाडी जास्त होते. हातातोंडाशी आलेली पिके यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. खेडचे तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या अथक प्रयत्नांनी अस्तित्वात आलेल्या चाकण ते वासुली फाटा रस्त्यावर प्रचंड रहदारी वाढली आहे. या मार्गावर आंबेठाण आणि वराळे दरम्यान मागील पंधरवड्यात झालेल्या निरनिराळ्या अपघातात 5 जणांचे मृत्यू झाले. चाकण शहर आणि एमआयडीसी टप्पा क्रमांक 2 ला जोडण्यासाठी चाकण ते आंबेठाण रस्ता महत्वाचा आहे. तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर सुमारे 5 वर्षांपूर्वी या मार्गाचा हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत नूतनीकरण झालं. रस्ता मोठा आणि सिमेंट कॉन्क्रीट झाल्यानं स्थानिक नागरिकांसह प्रवासी आणि कारखानदारांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. त्यानंतर चाकण तळेगाव रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गे वाहतूक वळवण्यात आली. विना खड्ड्यांचा रस्ता मिळाल्यानं अनेक वाहन चालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. परंतु त्यामुळे या मार्गावर जशी वाहनांची वर्दळ वाढतीये तसंच अपघात होण्याचं प्रमाणही वाढतंय. आंबेठाण, दवणेमळा, बिरदवडी फाटा आणि आंबेठाण चौक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघात होत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याचे हक्काचे असलेले दिलीप वळसे पाटील यांचे मंत्रीपद गेल्यानं उत्तर पुणे जिल्हा मंत्री पदाविना पोरका झालाय. वळसे पाटलानंतर खेडचे दिलीप मोहिते आणि जुन्नरचे अतुल बेनके यांना संधी चालून आली होती. मात्र दोघांचाही पराभव झाल्यानं आता उत्तर पुणे जिल्ह्याला मंत्रीपद विना राहावं लागणार आहे. विधानसभा निवडणूक निकालात उत्तर पुणे जिल्ह्यात यंदा धक्कादायक निकाल लागलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खेडचे तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांचा शिवसेनेचे म्हणजेच ठाकरे गटातील बाबाजी काळे यांनी दारुण पराभव केला. काळे यांच्या रूपानं ठाकरे गटाला जिल्ह्यात एकमेव जागा मिळाली. तर जुन्नरमध्ये शिवसेनेचे शिंदे गट जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान अतुल बेनके यांचा धक्कादायक पराभव केला. तर आंबेगावला ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सलग 8व्यांदा मात्र अवघ्या 1,500 मतांनी विजयी झाला. अशा या तीनही धक्कादायक लढतीत मंत्रिपदाची अपेक्षा बाळगलेले मोहिते आणि बेनके यांचा पराभव झाला. तर वळसे यांचा थोडक्यात निसटता विजय झाला. त्यामुळे मंत्रीपद कोणालाच नसल्यानं उत्तर पुणे जिल्हा मंत्रिपदाविना पोरका झालाय. चाकण नगर परिषद प्रस्तावित अपर तहसील, चाकण पोलीस स्टेशन यासह अन्य सर्व कार्यालय एकाच ठिकाणी यावे यासाठी शासनात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आमदार बाबाजी काळे यांनी आज महसूलसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नागपूर अधिवेशन दरम्यान भेट घेतली. याबाबत सविस्तर चर्चा करून नक्की काय कार्यवाही बाकी आहे याचा आढावा घेतला. सदर कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री यांना विनंती करणार असून त्यासाठी सविस्तर पत्र देऊन सदर प्रलंबित विषय लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना दिली. खेड तालुक्यातील महत्वाचे धोरणात्मक विषय हातात घेतले असून अधिवेशन काळात सर्व विषयांचा आढावा घेऊन हे विषय मार्गी लावणार असल्याची भावना सुद्धा आमदार काळे यांनी व्यक्त केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर मंगळवारी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारपासूनच सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी अशा मोठ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागला. पर्यावरण फाउंडेशन आणि जिल्हा परिषद असोसिएशनच्या वतीनं काळूस येथे ग्रामीण भागातील महिलांसाठी कम्प्युटर क्लासेस आणि शिवण मशीन क्लासेस या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काळूसमध्ये सायंकाळी 5च्या सुमारास भोसे ते वाकी फाटा या पीएमआरडी अंतर्गत झालेल्या रस्त्याचं काम अत्यंत खराब झालंय. त्याबाबत काळूस ग्रामस्थांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना गावात बोलावून घेऊन रस्त्याचं काम बंद पाडलं. चांगल्या दर्जाचं काम करण्याची आता मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तोपर्यंत रस्ता बंद ठेवा, सिल्कोट बंद ठेवा आणि कार्पेट पण बंद ठेवा. कार्पेट उरकलं साहेब, बंद नका करू. साहेब ऐका ना, अजून खड्डे पडू द्या, अजून खड्डे पडल्यावर मग पॅच मारू आपण. तुम्ही आमदार साहेब फक्त तिकडनं सिल्कोट तिकडं नका साहेब, तिकडं नका करू. काम आहे खराब होणार. रेटवडी येथे कृषी दूतांचे गावाच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय. गुळाणे येथील सटवाजी बाबा मंदिरात कांदा कीड आणि रोग व्यवस्थापन व कृषी विभागाच्या विविध योजना या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. खेड तालुक्यातील मोठी दत्त जयंती चाकणमधील राक्षेवाडी येथे साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदानही करण्यात आलं. सुमारे 1500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. चाकणमध्ये दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तालुक्यातील 141 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. नमस्कार, मी नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलची मुख्याध्यापिका सौ अर्चना मंगळ. आज आपल्या या शाळेत दिनांक 17 आणि 18 डिसेंबर रोजी आपण खेड तालुक्याचे 52वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. आजच्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झालेला असून उद्या म्हणजे दिनांक 18 डिसेंबर रोजी समारोपाचा समारंभ संपन्न होणार आहे. आजच्या या विज्ञान प्रदर्शनाला खेड तालुक्यातील जवळपास 141 शाळांनी सहभाग नोंदवलेला असून त्या सर्व विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि असाच प्रतिसाद प्रत्येक वर्षी नोंदवला जावो आणि यावर्षी आमच्या शाळेच्या इथे भरवलेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद नोंदवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार. खेड तालुक्यात मागील 2.5 वर्षांपासून शासकीय कमिट्या नाहीयेत. त्या आता तरी स्थापित करून नवीन लाभार्थ्यांची वाढ करण्याची मागणी होते. समित्या समन्वय म्हणून काम करत असतात. त्यामुळे मागील 2.5 वर्ष शासन आणि प्रशासन यांची निष्क्रियता झाली म्हणून विविध समित्या स्थापन झाल्या नाहीत. मात्र त्या तातडीनं स्थापित कराव्यात अशी आता मागणी होतीये. मी ॲडव्होकेट दीपक रामदास तिगडे, राजगुरूर येथील कार्यकर्ता. तर गेल्या 2.5 वर्षापासून आपण जर पाहिलं या खेड तालुक्यातील जे काही ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आहे किंवा विधवा महिला आहे त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ असेल किंवा दिव्यांग योजना असेल त्या योजना ज्या काही चालू असतात त्या योजनेच्या ऑफिसपाशी आम्ही आहे. तर मागच्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कोणतीही शासकीय कमिटी नाही आहे. शासकीय कमिटी नसल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात किंवा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेक नागरिकांच्या आमच्या तक्रारी आल्या असता तर आम्ही चौकशी केली असता की मागच्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एकही कमिटी नाही आहे. 2.5 वर्षात सर्व कमिट्या जे काय त्या बरखास्त केलेल्या आहे. तरी माझी शासनाला आणि जे काय आता विद्यमान पालकमंत्री होतील त्यांना विनंती आहे की कोणत्याही तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आपण लवकरात लवकर जी काही संजय गांधी योजना असेल किंवा अन्न नागरी पुरवठा असेल किंवा ज्या काही विविध प्रकारच्या कमिट्या असेल त्या लवकरात लवकर ताबडतोबपणे आपण पुनर्जीवित कराव्या आणि या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल यासाठी तुम्ही सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.